नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग. कोल्हापुरी भडंग म्हटलं की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका तो अप्रतिम लागतो. करायला अगदी साधा सोपा आहे. त्याचबरोबर लहान भुकेसाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी असा हा जर भडंग तुम्ही घरी बनवून ठेवला तर इतर काही बनवायची गरजच पडणार नाही. चला तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चिरमुरे घेतलेले आहेत. चिरमुरे घेतल्यानंतर ते स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातील काही कोंडा किंवा कचरा असेल तर तो निघून जाईल. संपूर्ण चिरमुरे इथे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता कितीही चिरमुरे बाजारातून आणल्यानंतर कुरकुरीत आहेत म्हटलं तरी ते आपल्याला हवे तसे राहत नाहीत. त्यासाठी आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनटासाठी छान मंद गॅसवरती आपण हे चिरमुरे जे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता एक 2 ते 3 मिनटं संपूर्ण चिरमुरे जे आहेत ते इथं भाजून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता छान असे कुरकुरीत तयार झाले. पातेलं असंच बाजूला ठेवायचं आहे. कढईमध्ये घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे ही छान असे खरपूस तेलामध्ये आपण तळून घेतलेले आहेत. आता हे तळलेले जे शेंगदाणे आहेत ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे संपूर्ण शेंगदाणे आपण तळून झाल्यानंतर काढून घेतले. आता त्याच तेलामध्ये अर्धी वाटी इथे मी भाजलेली डाळ घेतलेली आहे. तीही आपल्याला थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. जास्त तेलामध्ये परतायची नाही, फक्त तिचा खुसखुशीतपणा टिकून राहिला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला ती परतून घ्यायची आहे. आता तेलामधून आपण ही जी डाळ भाजलेली आहे ती काढून घेऊया. ते संपूर्ण डाळ ही एका वाटीमध्ये इथं मी काढून घेतलेली आहे. आता त्याच तेलामध्ये घालायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता ही इथं मी अर्धी वाटी घेतलेला आहे. स्वच्छ धुवून नंतर तो कोरडा करून घ्यायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये छान असा परतून घेतल्यानंतर इथे छान असा कुरकुरीत असा हा कढीपत्ताही तयार झालेला आहे. तोही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच तेलामध्ये एक लसणाचा गड्डा घेतला होता, तो छान असा ठेचून घेतला आणि ठेचून घेतल्यानंतर आता हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा काढून घेऊया. आता एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे मीठ, 1 चमचा बडीशोप, 1-1.5 चमचा इथे मी साखर घेतलेली आहे, अगदी पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि त्याचबरोबर अगदी पाववाटी एवढी भाजकी डाळ घेतलेली आहे. आता मिक्सरला याचं छान असं बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर आता आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. ते सर्व चिरमुरेमध्ये घालून घेऊया. जे की आपण घेतलं होतं शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता आणि लसूण. आता हे सर्व जे आहे ते व्यवस्थित असे चिरमुऱ्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण फोडणीसाठी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे आणि आता गॅस बंद करायचा आहे. बंद केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग छान असा फुलला गेला की त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे बनवून घेतलेला मसाला. संपूर्ण मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असा तेलामध्ये एक अर्धा मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख असा हा मसाल्याला रंग आलेला आहे. संपूर्ण जो मसाला आहे तो आपण चिरमुऱ्यामध्ये काढून घेऊया. सर्व मसाला काढून झाल्यानंतर सुरुवातीला मसाला गरम असल्यामुळे आपण थोडंसं पळीने किंवा चमच्याने हा मसाला चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांनी छान असा हा मसाला चिरमुऱ्याला लागेपर्यंत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. हलकासा गरम असतानाच आपल्याला हा व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपण जो मसाला घातला आहे तो चिरमुऱ्याला छान असा लागला जातो. आणि सर्व मसाला आपण इथं चिरमुऱ्याला मिक्स केलेला आहे आणि सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही याचा रंग पाहू शकता किती अप्रतिम आलेला आहे. आपण याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घातल्यामुळे सर्व मसाला चिरमुऱ्याला छान असा चिकटून राहतो. भडंगाची चव अजूनच वाढते. या पद्धतीने असा झणझणीत कोल्हापुरी भडंग इथे तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या पद्धतीने तुम्हीही भडंग एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.